तर महाराष्ट्राला त्याची गरज आहे बर एकत्र येण्यासाठी. बर काका तुम्हाला काय वाटतं? माझंही तेच म्हणणे आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेब जर एकत्र आलं बर तर मुंबईची तर नाही पण महाराष्ट्राचं परिवर्तन होईल. बर ही आमच्या पुणेकरांची, मावळवासियांची आणि महाराष्ट्रातल्या जनतेची खूप मोठी अपेक्षा आहे की ह्या दोन बंधूंनी एकत्र यावं, ही आमची अपेक्षा आहे. बर काका काय वाटतं, जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आवडणार आहे का तुम्हाला? छानच आहे, महाराष्ट्राचा विकासच होईल. बर असं परिवर्तन व्हायलाच पाहिजे. बर आता सध्या काळाची गरज आहे ती. बर मात्र दोन ठाकरे बंधू एकत्र यावेत अशी अनेक वर्षांपासूनची चर्चा आहे. राज ठाकरे म्हटले की मी माझे वाद विसरून एकत्र यायला तयार आहे. हो बरोबर आहे की मग यायलाच पाहिजे त्यांना. आपले आपापसातले जे वाद आहेत ते विसरून त्यांचा आणि महाराष्ट्राचा विकास कसा होईल याचा विचार त्यांनी केला पाहिजे. जनतेचा पूर्ण पाठिंबा राहील. यायला पाहिजे. काय होईल जर दोघे भाऊ एकत्र आले तर? काय होईल, थोडीशी असं वाटतं की जी बाळासाहेब ठाकरेंची एक ताकद होती एकट्याची, हे दोघं आले तर दोघांची मिळून ती ताकद परत तयार होईल असं वाटतंय. बर म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या दोन्ही ह्या पुतण्यांनी आणि मुलांनी एकत्र आलं पाहिजे. यायला पाहिजे. हाय, शांत आहे जरा वातावरण. पुन्हा लोक येत नाही. हा, जरा वातावरण टेम्परेचर वाढले ना, तर 40-45 टेम्परेचर झाले. बर आता राज ठाकरेंचं भाषण ऐकता नाही तुम्ही? होय, ऐकतो की. कुणाचे फॅन आहेत, उद्धव ठाकरे की राज ठाकरे? उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचे फॅन आहेत. नक्कीच पहिल्यापासून. काय वाटतं, दोघांनी एकत्र येणार अशी एक चर्चा चालली आहे. चर्चा तर आहेच, पण यायला पाहिजे दोघांनी एकत्र बर महाराष्ट्राच्या हितासाठी. कारण मराठी माणसांसाठी आहे ना, हे दोन ठाकरे गरजेचं आहे. भावकी किती वाईट असली तरी जेव्हा वेळ वाईट येते तेव्हा एकत्रच येते भावकी. त्यामुळे आता त्या दोघांनी एकत्र येणं खूप मस्ट आहे महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी. आणि आता जे वातावरण चाललेलं आहे, हिंदू मराठी वगैरे जे वाद चाललेले आहेत, त्या सगळ्यासाठी दोघांनी येणं हे खूप चांगलं गोष्ट आहे. आता ती मुंबईमध्ये सुद्धा वाद चाललाय, गुजराती किंवा मग ते गुजराती पाट्या लावल्या जातात. कोणत्या मुद्द्यावर एकत्र आलं पाहिजे? अहो, मराठीच्या माणसासाठी आपण आता उभं नाही राहायचं तर केव्हा उभं राहायचं? सगळं गेल्यानंतर उभं राहायचं का? इथं गुजराती भैया लोक आल्यानंतर हे करायचं का? आम्हाला मराठीसाठी, आम्ही महाराष्ट्रात राहून मराठीसाठी आम्हाला भांडावं लागतं. हे जर आमचे बाळासाहेब ठाकरे जर असते तर आता ह्या लोकांची म्हणजे हिंमतच झाली नसती एवढं सगळं हे करायची. आज मराठी माणसांची महाराष्ट्राची मुंबई आहे, पुणे आहे, महाराष्ट्र आहे. हे मराठी मुद्द्यासाठी आणि हिंदुत्वासाठी जे आहे ना, प्रत्येकजण सोयीनुसार राजकारण करत असते. तर या दोघा भावांनी एकत्र येणं हे महाराष्ट्रासाठी चांगलं आहे आणि योग्य निर्णय आहे. त्या आजूबाजूचे जे बडवे आहेत ते सगळ्यांना बाजूला करून दोघांनी एकत्र यावं. मात्र उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला, एकनाथ शिंदे वेगळीकडे गेले, 2 शिवसेना झाल्या. आता राज ठाकरे आणि मग उद्धव ठाकरे एकत्र आले तर ताकद वाढेल का? मग नक्कीच वाढणार की. अहो, मराठी माणसं आहेत ना, अजूनही ठाकरे लोकांना ना मानणारा एक पक्ष आहे. ते लोक आहेत की जे जरी गद्दार जरी गेले तरी ठाकरे लोकांच्या पाठीशी उभं राहणारी खूप लोक आहेत. तुम्ही असं मनसे वगैरे असा हा विषय सोडा की मनसे म्हणा किंवा शिवसेना फुटली, शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. पण जर हे दोघं जण भाऊ एकत्र आले ना, पुन्हा एकत्र शिवसेना एकत्र येण्यासाठी खूप महत्त्वाचं होईल. कारण यांना जे आहे, जे लोक आहेत, जे शिंदे म्हणा किंवा जे गद्दार लोक आहेत, त्या लोकांना आहे ना म्हणजे बोलण्यासाठी राज ठाकरे हे बरोबर उत्तर देतील. ते भाजपवरती आरोप केले जातात की उद्धव ठाकरे असं म्हणाले राज ठाकरेंनी भाजपची मैत्री तोडायला हवे. तुम्हाला वाटतं का तसं? पण ते काय होतं माहिती आहे का, यांनी संभ्रम करतात. ज्यावेळेस निवडणुका येतात त्यांच्यातल्या मिंद्यांपैकी कोणतरी जाते राज ठाकरेंकडं. राज ठाकरे माणूस चांगले, मराठी माणसांसाठी काम करते. उद्धव बाळासाहेब ठाकरे पण काम करतात. त्यांनी काय करतात, जेव्हा निवडणुका येतात प्रत्येक वेळेस जर तुम्ही बघितलं तर निवडणुका आली की या लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात की त्यांना असं वाटतं की बीजेपी बरोबर आहे. ॲक्च्युली यांच्यामध्ये काही नसतं. म्हणजे ते भाजपचे लोक जाऊन संभ्रम करतात. हां, संभ्रम करतात, लोकांना येडे करतात. त्यांना असं वाटतं की यांनी एकत्र आहेत, मग लोक काय विचार करणार की आता यांनी यांच्याबरोबर आहे म्हणून इकडे नाही. पण या दोघा भावांनी जर एकत्र आलं आणि ठाकरेंनी सुद्धा व्यवस्थित सगळं मॅनेज व्यवस्थित सगळं केलं ना, तर व्यवस्थित पुन्हा परत शिवसेना उभी राहील जी बाळासाहेब ठाकरेंची. मराठी माणसाचा विकास होईल का? नक्की हो, 100% होणार. आणि मराठी माणसांसाठी आता दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. लोक फार वाईट पद्धतीने राजकारणाचा परस्तर केलेला आहे. त्यांनी इतक्या खालच्या लेवलवरती राजकारण आणलेलं आहे. मराठी लोकांसाठी कोण आता उभं जर राहिलं ना, या 2 ठाकरेंनी उभं राहावं आणि महाराष्ट्राचा विकास करून घ्या. काय आले पाहिजे का एकत्र? आले पाहिजे, बिलकुल आले पाहिजे. बरं, काय अपेक्षा असणार आहेत एक तरुण म्हणून? काय वाटतं दोघांकडून काय अपेक्षा? महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तो सॉल्व्ह झाला दोघांनी मिळून तर खूप म्हणजे फायद्याचं ठरेल ते. ते चर्चा सुरू आहे, मराठी माणसाला नोकऱ्या भेटत नाही, रोजगार भेटत नाही. खरं आहे की नाही?
हो आहे, त्या तर गोष्टी आहेतच खरं. आता तुम्ही बघाल ना तर इंजवडीला कंपन्यांच्या बाहेर रांगा लागलेल्या आहेत इंटरव्ह्यूजसाठी. 3-3, 4-4 हजार लोकांच्या रांगा आहेत. म्हणजे आहेत आता सध्या बेरोजगारीचा प्रश्न आहे मोठा. मग आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्रित आले तर सरकारच्या विरोधात लढा उभा करतील असं तुम्हाला वाटतं का? करायला पाहिजे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आलं पाहिजे. आलंच पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, आलं पाहिजे की एकत्र? हो, आलं पाहिजे एकत्र. कोणत्या मुद्द्यांवरती दोघं जण एकत्र येणं आवडेल? हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर एकत्र आलं पाहिजे दोघांनी. आता मराठी माणसाचा मुद्दा आहे, नोकऱ्या चालल्या, कंपन्या गेल्या, त्यात काय तथ्य आहे असं वाटतं का? नाही, भाजप सरकारच गेलं पाहिजे. त्यासाठी दोघांनी एकत्र आलं पाहिजे. भाजप सरकारचं नको असेल तर दोघांनी एकत्र आलंच पाहिजे. हे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. कुणाचं दोघांपैकी कुठला नेता जास्त आवडतो, राज ठाकरे की उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरे साहेब. उद्धव ठाकरे साहेब. तुम्हाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे सारखे निर्णय बदलत असतात त्यांचे. उद्धव ठाकरे. दोघांपैकी कुणाला मुख्यमंत्री बनायला आवडेल? उद्धव साहेबांना. उद्धव साहेबांना. पण एकत्र आलं पाहिजे दोघं. हो, एकत्र आले पाहिजे. दोघा भावांनी एकत्र आलं पाहिजे असं त्यांचं. मग ते दोघं एकत्र जर आले तर एक शिवसेना एकच होईल ना. मग चांगलं होईल. वाटतं दोघं भावांनी एकत्र आलं कारण दोन जर संघटना एकत्र असल्या, दोघं भावांची एकजूट असली तर पक्षांमध्ये काहीतरी नवीन घडू शकतं. आता सध्या भाजपचं महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे हे दोघं भाव आले तर राजकारणात मोठा फरक पडेल असं वाटतं. हो, नक्कीच फरक पडेल. दोघं भाऊ एकत्र करायला हवं अशी अपेक्षा मराठी माणूस म्हणून काय वाटतं की काय करायला? नाही, याच्यामध्ये दोघं भावांनी एकत्र यायलाच पाहिजे. महाराष्ट्राचं पूर्ण राजकारण बदलून जाईल आणि आज ती काळाची गरज आहे. दोघांनी एकत्र यायलाच पाहिजे. त्यांचे कोणतेही महाराष्ट्रातल्या सर्व लोकांची मनाची इच्छा आहे की दोन्ही भाऊ एकत्र आले तर मराठी माणसाचं कुठंतरी ठाव ठिकाणा व्यवस्थित लागेल. पण याचं मतांमध्ये परिवर्तन होईल का? मतांवर 100% परिवर्तन होणार. कारण काय आहे सर, दोन्ही आपल्या मनसेंचे सुद्धा फार मतदान आहे आणि ते दोन्ही मतं एकत्र आले 100% तो उमेदवार पूर्ण 100% उमेदवार निवडून येणारच. राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी एकत्र येऊन जर निवडणूक लढवली तर विजय नक्की आपलाच होईल. आणि हे येणं सर्व मराठी माणसं एकत्र येतील हे येणं गरजेचं आहे. कारण सध्या BJPमध्ये बघत असाल तुम्ही की BJPमध्ये सगळं गुजराती लोक हे लोकांनी करून सगळं मराठी माणसाला त्यांनी विलंब केलेले आहेत. मराठी माणसामध्ये 2 गट झालेले आहेत. हे मराठी माणसांचे 2 गट हे एकत्र कसे एकत्र करता येतील त्यासाठी उद्धवसाहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र येणे गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. पण मतं देणार दोन्ही भाव एकत्र आले, युती केली मनसे शिवसेना, तर मतं देणार मराठी माणूस? हो सर, तुम्ही जो मनातला प्रश्न विचारात, महाराष्ट्राच्या जनतेची हीच इच्छा आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं. सगळ्यांना मतं देऊ शकतात, परंतु वरच्या लेवलला जर सर्व जर व्यवस्थित झालं तर मराठी माणसाचा विजय निश्चितच आहे. मराठी माणसाला न्याय हक्कासाठी फक्त हे 2च नेते एकत्र येऊन न्याय हक्क देऊ शकतात. त्यासाठी या दोघं भावांनी एकत्र येऊन मराठी माणसाचा जो ताकद आहे ती बळकट केली पाहिजे आणि ते दोघांनी एकत्र यायलाच पाहिजे. आमचं मत म्हणजे महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्र हिताकरता आणि मराठी माणसाकरता माननीय राजसाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी दोघांनी एकत्र येऊन जर महाराष्ट्राची धुरा सांभाळली तर महाराष्ट्रात एक वेगळं चित्र राहील. तुम्ही पहा 2-5 दिवसांमध्ये मराठी लोकांवरती जो अत्याचार होऊन राहिलेले आहे, मारापिट्या अपार्टमेंटमध्ये राहू देऊन नाही राहिलेला आहे. तर राजसाहेबांनी सुद्धा याच्यासाठी एक तटस्थ भूमिका घेतलेली आहे. मनसे सैनिक जाऊन पडून राहिलेले आहे, आमच्या शिवसेनेचे पदाधिकारी जाऊन पडून राहिलेले आहे. तर कुठेतरी हा आता राजकीय विषय न राहता एक भावनिक विषय झालेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंना एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ठाकरे बंधूंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे. आणि स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा बाकी कोणत्याही निवडणुका असो, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत माननीय राजसाहेब ठाकरे यांनी कधी राजकारण केलं नाही. त्यांनी जेव्हाही कधी राजकारण केलं ते महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या आणि मराठी भाषेच्या हितासाठी केलं. त्याच्यामुळे हे निवडणुका येतात जातात, त्याच्यामध्ये हार होते, विजय होतो, या सगळ्या राजकारणातली या नेहमीच्या गोष्टी आहेत. पण ही जी युती होणार आहे ही युती फक्त निवडणुकीपुरती मर्यादित असेल असं वाटत नाही. दोघंही भावांमधले जर का मतभेद जर का दूर झाले तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या 2 भावांची सत्ता निश्चित डोळ्यासमोर तुम्हाला अनुभवायला मिळेल. अतिशय आनंदाचा विषय आहे. कसं आहे, 2 मेळावे झाले तरी दोन्ही भगव्याचेच मेळावे आहे आणि दोन्ही भगव्याचेच वारसदार आहे. आणि हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले 2 भाग आहे आणि ते जर एकत्र आले तर हे निश्चितच महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या आणि मराठी अस्मितेसाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि हे निश्चितच झालं पाहिजे असं आम्ही आपल्या माध्यमातून सांगू. जे मुंबईत आता सध्या जे घडतं आहे सगळं की मराठी माणसाला असं वाटायला लागलं की आपण इथं उपरे आहोत का. ही वेळ ह्या बाकीच्या लोकांनी आणून ठेवलेली आहे आणि ह्याला फक्त तोड कोणच देऊ शकतं तर फक्त एकच घराणे ठाकरे.
आता हे ठाकरे आहेत का ते ठाकरे हे कोणच विचारू शकत नाही, तेवढी हिंमत पण नाही कोणामध्ये. जर हे दोघं भाऊ एकत्र आले तर नक्कीच त्याला आळा नाही बसणार, हे संपून जाईल विषय सगळे. तर मराठी माणसं ह्याच्यासाठी नक्कीच ठाकरेंनी एकत्र यावं असं खूप आनंद होतोय आणि ह्याचीच आम्ही वाट पाहत होतो, कारण मराठी लोकांनी एकत्र येणं हे आता काळाची गरज आहे आणि त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. राज्याचं हित म्हणावं तर सर्व दोघांनी एकत्र येणं हे पहिल्यापासूनची गरज होती. ठीक आहे, आता वेळ झालाय, परंतु आता वेळ न घालवता ही संधी, आलेली संधीचं सोनं करून घ्यायला पाहिजे. नक्कीच मराठी माणसाच्या घराघरात, महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाची एक लाट उमटेल आणि माझी सुद्धा इच्छा आहे की उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब यांनी नक्की एकत्र येऊन. माझं तर मत आहे की आले पाहिजे एकत्र, तरच सगळ्यांचं भलं होऊ शकतं. कारण जे आता वटवारे वगैरे झाले त्यापेक्षा ते दोघं एकत्र आले तर लढून नक्की जिंकू शकतील. पण कधी घरी चर्चा ऐकली असेल की दोघं भाऊ एकत्र होते तेव्हा शिवसेना जशी वाढत होती महाराष्ट्रामध्ये, दोघं वेगळे आल्यानंतर मराठी मतांमध्ये विभाजन झालं. हो बरोबर आहे, पार्टिशन झालं ना, त्याच्यामुळे जरा इश्यू होतो. ते आता जर एकत्र आले तर खरंच खूप चांगलं होईल. तुझी काय इच्छा आहे? माझी तर इच्छा आहे दोघं आले पाहिजे एकत्र. बस. तरुण म्हणून काय वाटतं फायदा होईल? कारण आता पुढच्या निवडणुका येतील, 5 वर्षांनी अर्थात निवडणूक आहे, पण BMCच्या निवडणूक आहेत, इतर निवडणूक आहेत, त्याचा मराठी माणसाला काय मुंबईत फायदा होईल तुला असं वाटतं? नक्कीच फायदा होईल, कारण ॲटलिस्ट त्यांचे वोट असे डिस्ट्रीब्यूटर नाही होणार. ज्यांना शिवसेनेला वोट द्यायचे आहेत ती लोक त्याला शिवसेनेलाच वोट देतील आणि दोघं मराठी माणसं असल्यामुळे दोघांचे वोट एकत्र कॉन्सन्ट्रेटेड राहतील. सो डिवाइड अँड रूल हे अप्लाय नाही होणार. एकत्र वोट येऊन दोघं जिंकून चांगले काम करू शकतात. एकत्र आले पाहिजे दोघं भाऊ, थोडे एकत्र आलेच पाहिजे. पण BMC निवडणुकीमध्ये याचा फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? कारण आता महत्त्वाची निवडणूक तीच आहे. एकत्र आले तर दोघांचा वोट बँक बघायला गेलं तर मराठी माणूस आहे, कॉमन आहे. एकत्र आले तर दोघांना बेनिफिट आहे, म्युच्युअल बेनिफिट आहे. भावाच्या भांडणात आई बापांना कोण सांभाळणार? तसंच उद्धव साहेब, राजसाहेब यांनी एकत्र आलं पाहिजे तर आपल्या महाराष्ट्राचं कल्याण होईल. उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांनी एकत्र आलं तर मला वाटतं महाराष्ट्राचं काहीतरी कल्याण होईल. पहिली गोष्ट म्हणजे इथं बेकारी भरपूर चाललेली आहे, मराठी लोकांना नोकरी नाही आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी येत्या काळामध्ये एकत्र यायला हवंय का दोन्ही भावांनी? हो नक्कीच यायला हवं. ते दोघां भावांमध्ये वाद होताच, वाद कुठे नसतो, पण आज जे दोघं एकत्र येत आहेत हे सर्वांसाठी खूप चांगलं आहे, हिताचं आहे आणि मराठी माणसाच्या तर हिताचं खूप आहे. उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत तशी चर्चा सध्या राज्यात आहे. काय वाटतंय? सर, एकत्र यायला पाहिजे दोघांनी पण. सामान्य माणसाच्या दृष्टीने आता एकत्र येण्याची खूप गरज आहे, तर दोघांनी एकत्र यावे सर. का बरं, काय कारण? कारण सर आता सामान्य माणसाच्या दृष्टीने म्हणजे मराठी माणसाचा विचार करता आता आम्हाला नोकऱ्याने, आम्ही प्रायव्हेट जॉब वगैरे करतो, तर सरकारी म्हणजे आपल्या मराठी माणसाला प्राधान्य द्यावं अशी अपेक्षा आहे सर. इथे काही लोक आहेत, काय वाटतंय राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील का? आले तर काय फायदा होऊ शकतो? नक्कीच आम्हाला वाटतं एकत्र यावे. दोघं भावांनी आपापसातील वाद साईडला ठेवून मराठी माणसाच्या न्यायासाठी आणि हक्कासाठी दोघं भावांचं एकत्र येणं आजच्या तारखेला फार गरजेचं आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काय भावना आहे नाशिककरांची? खूप चांगली भावना आहे आमची त्यांच्याबद्दल. दोघांनी एकत्र आलं पाहिजे. असं काय फायदा होईल? फायदा खूपच चांगला होईल. येणाऱ्या नगरपालिकांमध्ये खूप चांगलं बेनिफिट मिळेल. नाशिककरांच्या या प्रतिक्रिया आहेत. काही नाशिककर आहेत, काय वाटतं राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील आणि आले तर काय फायदा होईल? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर कदाचित जे काय आपण चित्र बघत होतो आत्तापर्यंतचं ते वेगळं होईल आणि मला असं वाटतं की येणाऱ्या नगरपालिकेमध्ये काहीतरी चांगलं बघायला भेटेल बॉस. अत्यंत गरजेचं आहे. दोन्ही भाऊ एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही आहे. गेली 8-10 वर्ष आपण पाहतोय मराठी माणसाला फार मागे टाकलं जातं आहे, त्याच्यावरती नाना प्रकारचे आरोप होतात. म्हणून अत्यंत गरजेचं आहे की दोन्ही भाऊ एकत्र आलं तर जसे बाळासाहेबांच्या टायमाला जी शिवसेना होती आणि मराठी माणूस एकवटला होता त्याच पद्धतीने पुन्हा ही महाराष्ट्र आणि मुंबई एकत्र होती आणि मराठी माणूस फार पुढे जाईल. की जे चित्र आहे ते मराठी लोकांच्या फार विरोधात केलेलं आहे आणि कुठेतरी हे थांबलं पाहिजे. बाळासाहेबांचं, आदरणीय बाळासाहेबांचं स्वप्न होतं मराठी माणसाचं, ते कुठेतरी विस्कळीत होते असं दोघांनाही वाटलं आहे आणि मग दोघांचा निर्णय घेतला आहे तर महाराष्ट्रातली जनता आणि मुंबईची जनता त्यांचं खरोखर स्वागत करेल. खरंच या दोघांनी या आधीच खरं तर एकत्र यायला हवं होतं. अनेक जण त्यासाठी प्रयत्न करत होते, पण देर आहे दुरुस्त आहे. आत्ताही कुठेही वेळ गेलेली नाही. दोघांचा जो मूळ अजेंडा आहे तो मराठीसाठीच आहे, मराठीच्या रक्षणासाठी आहे, मराठीच्या विकासासाठी आहे. त्यामुळे माझी इच्छा अशी असेल की या दोघांनी लवकरात लवकर एकत्र येऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेची जी आता निवडणूक होते त्याच्यामध्ये या दोघांचे युतीने जे नगरसेवक निवडून येतील
ते मुंबईच्या भल्यासाठी, महाराष्ट्राच्या भल्यासाठी कामं करतील, मराठीच्या विकासासाठी कामं करतील. त्यामुळे माझ्या त्यांना दोघांनाही हार्दिक शुभेच्छा आहेत. तुमच्यामध्ये जी काही कटुता असेल, राजकारणातली असेल, कौटुंबिक असेल किंवा अन्य काही कटुता असेल, गैरसमज असेल, ते या दोघांनी लवकरात लवकर मतभेद विसरून लोकांनी लवकरात लवकर एकत्र यावं, ही संपूर्ण मराठी जनांची इच्छा आहे. तुम्हाला या ठिकाणी असा कोणताही मराठी आढळणार नाही की जो या युतीचं समर्थन करणार नाही. तर माझं संपूर्ण 100% समर्थन दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाला आहे. नगरसेवकांचा जर आकडा आपल्याला वाढवायचा असेल, आता आत्ताच्या राजकारणाप्रमाणे आपण बघत आहे किती घाणेरडं राजकारण चालू आहे. जर आपल्या नगरसेवकांचा आकडा वाढवण्यासाठी किंवा महाराष्ट्रावरती आपल्याला काही पब्लिकचं चांगलं हेतू आणि काय करण्यासाठी ह्या दोघा भावांना एकत्र यावंच लागेल आणि येतील. असं झालंय, ते दोन ठाकरे बंधू अलग आहेत, त्या प्रकारे आपला मराठी मतदार पण अलग झालेला आहे. खरं तर ते भाऊ नाही, आपला महाराष्ट्र वेगळा झाला आहे. त्यामुळे त्या दोघांचं एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या मराठी अस्मितेसाठी. पण BJPमध्ये, काँग्रेसमध्ये, इतर पक्षांमध्ये देखील मराठी लोक आहेत. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री मराठी आहेत, एकनाथ शिंदे मराठी आहेत. तर ते मराठी वेगळे आणि हे मराठी वेगळे, असा म्हणजे भावना काय? बाळासाहेबांनी जो मराठीसाठी आणि हिंदुत्वाचा लढा सुरू केला आहे, त्यांच्या छत्रछायेखाली वाढलेले हे दोघे भाऊ आहेत. त्यामुळे सगळ्यात जास्त विश्वास जर कोणावर असेल तर या दोन भावावरती आहे, आपल्या मराठी माणसांचा. अच्छा, असं वाटतं की एकत्र यावे, कारण की मराठी माणसाला सपोर्ट तेव्हाच मिळेल, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेव्हा एकत्र येतील तेव्हाच. असं वाटतं की महाराष्ट्राला चांगले दिवस येतील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर. मराठी भाषेला आता जो काही मराठी भाषेचा अपमान होतोय, मराठी लोकांचा अपमान होतोय, जर का हे दोघं एकत्र आले तर मग एक चांगली शक्ती महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल, भेटू शकते. कारण की बाकीचे जर आहेत ते तर एवढ्या मराठी माणसांना सपोर्ट नाही करत आहेत, कुठेतरी आपला मराठी माणूस मागे पडतोय. तर हे दोघं एकत्र आले तर कदाचित होऊ शकतं, शक्यता आहे अशी. आपल्यासुद्धा अजूनही काही तरुण जोडले गेले. दादा काय सांगशील, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर मराठी मुलगा म्हणून तुला आवडेल का आणि काय वाटतं नेमकं? 100% दोघांनी एकत्र यायलाच हवे, कारण की एकत्र जर का आले तर मराठी माणसाचा जो दर्जा आहे तो उंचावेल. जर का एकत्र नाही आले तर मला वाटत नाही मराठी माणसाला भविष्यामध्ये काही स्कोप मिळेल, भाषेचा दर्जा कमी होणार. कारण की बाळासाहेब ठाकरेंनी जो 1966 साली शिवसेना पक्षाची स्थापना केली, ती मराठी माणसावर होणारे अत्याचार, भाषेवर मराठी भाषेला दर्जा मिळावा त्याच्यासाठी हा पक्ष स्थापन केला. तर दोघांनी एकत्र आले तरच मला वाटतं सत्ता महाराष्ट्रावर ते गाजू शकतात आणि यायला पाहिजे एकत्र 100%. आणि मराठी माणसाचा जो दर्जा आहे तो उंचावेल. मराठी का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलं तर ते महाराष्ट्राच्या हिताचं ठरेल का? हां, नक्कीच ठरेल महाराष्ट्राचं. कारण इथे दोघं एकत्र आल्यावर फक्त आपल्या मराठी माणसाचा फायदा होईल. जिथे आज आपल्याला नोकऱ्या भेटत नाहीत, मराठी माणसाला बघतो आपण जो आरक्षण असतं त्यांना पुढे घेतात, पण मराठी माणूस एवढा पास होऊन पण असे ग्रेड पण असतात तरी मराठी माणसाला नोकरी मिळत नाही आणि वर खालचा दर्जा देतात आपल्या मराठी भाषेला. जिथे जाईल तिथे इंग्लिश, हिंदी, मराठी भाषेला काही हीच नाही. हे दोघं जर एकत्र आले भविष्यात पुढे तर मराठी माणसाला नक्की आणि महाराष्ट्राला तर नक्कीच फायदा होईल. महाराष्ट्रामधले उद्योगधंदे जेव्हा पळून नेले जात आहेत तेव्हा या महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील युवकांसाठी दोन्ही नेते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणार आहेत आणि दोघांनी जर एकत्र आलं तर यापेक्षा द्विगुणित आनंद या महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. नाही, एकत्रित येतील हे ते दोघांचा निर्णय आहे, पण आमच्यासाठी तर तो आनंदाचा क्षण असेल की दोन भाऊ एकत्र आले, ठाकरे परिवार एक झाला तर मात्र नक्कीच महाराष्ट्रामध्ये विरोधकांच्या आणि दिलीश्वरांच्या पोटामध्ये गोळे उठायला सुरू होतील. दोघं जर एकत्र आले तर दोघं मिळून मराठी माणसाला पुढे नेऊ शकता, हीच माझी विनंती असेल. दोघंही भाऊ एकत्रित आले तर चांगली गोष्ट आहे, महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शेवटी दोघं भाऊ आहे, एकत्रित आले पाहिजे. महाराष्ट्रात राजकारणात खूप चांगला फरक पडेल. हो, इकडं आम्हाला वाटतं एकत्र यावं दोन्ही भावंडे, कारण घरचं नातं एकत्र यावं. भांडणं वेगळं असतं, ते घरचं राहतं आधी वेगळं असतं. चांगलं असतं एकत्र आले तर महाराष्ट्राच्या पुढच्या वाटचालीसाठी. सुरू आहे, काय वाटतं हे दोन बंधू एकत्र यावे एक मराठी माणूस म्हणून आपल्याला काय वाटतं? हे अतिशय योग्य निर्णय वाटतोय मला. ह्या निर्णयाने महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला अतिशय आनंद झालेला आहे. हेच तो सोडा, परंतु अति उपोषणाचा परिणाम कुपोषणावर होतो आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेचा विचाराचं कुपोषण झालेलं आहे मी तर म्हणतो. पण ही कुपोषणाची पोकळी भरून काढण्याची वेळ आता आलेली आहे. त्याच्यामुळे घरातील सर्व हे वेदावे सोडून राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांनी यांनी एकत्र येणं इतकी काळाची गरज आहे. आणि हा खरंच तुम्हाला सांगतो
खूप आनंदाची बाब आहे. यांनी एकत्र यायला पाहिजे. सर्वात प्रथम महाराष्ट्र आणि ठाकरे हे एक समीकरण आहे. त्यामुळे आम्हाला निश्चित या गोष्टीचं स्वागत आहे, आनंद आहे की ठाकरे बंधूंनी नक्कीच मराठी माणसासाठी एकत्र यावं. कारण की परवा जो विषय झाला घाटकोपरला की गुजराती लोक मराठी लोकांना एकत्र राहू देत नाही आहे, त्यांची निंदा करताय किंवा त्यांना त्रास देत आहे, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी नक्कीच ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही आमची मनोमन इच्छा आहे. महाराष्ट्रामधले जेवढे कंपन्या असतील, इंडस्ट्री असतील, त्या सगळ्या गुजरातकडे जात आहे. याच्यामुळे सगळ्यात जास्त महाराष्ट्राचं नुकसान होतं. ह्या कामगारांसाठी, मराठी माणसासाठी राजसाहेब आणि उद्धव साहेब यांनी एकत्र यावं ही सामान्य लोकांची प्रतिक्रिया. आनंद वाटेल. महाराष्ट्र हितासाठी नक्कीच दोघं ठाकरेंनी एकत्र यावे. मात्र नाशिकमधल्या ह्या मराठी माणसांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या की प्रत्येक मराठी माणसाला असं वाटतंय की या दोन बंधूंनी एकत्र यावं, अशा प्रकारचीच भावना नाशिकमधल्या मराठी माणसासाठी. निश्चितच लक्ष्मण, एकूणच या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा सुरू झाली आहे ठाकरे बंधूंविषयी तुमच्या पाठीमागे.